नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास सुरू झालाय। आज आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल। आता फक्त एवढंच सांगते, घरातून बाहेर पडलो म्हणजे परत कधी येणार तेच माहिती नाही। चला तर मग पुढे पुढे काय काय होणार आहे ते नक्की पाहूया। तुम्ही आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा, खूप मजा येणार आहे। आणि हो, हसायला विसरू नका। शॉपिंग सुरू झाली की भूक आधीच लागते, म्हणून आम्ही आधीच ठरवून ठेवलं आहे की काय खायचं आणि काय नाही। चला तर मग सुरू करूया संडे स्पेशल शॉपिंगला। आता आपण ग्रोसरी सामान भरूयात। सर्वात प्रथम आपण तेलाच्या डब्याची प्राइस पाहणार आहोत। तेलाचे प्राइस पाहिले आणि त्यानंतर आम्ही तेलाचा डब्बा घेतला। आज लिस्ट करून शॉपिंग करत आहे, नाहीतर डीमार्ट मध्ये आलं की लिस्ट बाजूला आणि ट्रॉली पुढे पुढे जाते। हातात लिस्ट आहे, मन कंट्रोल मध्ये आहे। आशा आहे की आज बजेट मध्ये शॉपिंग व्हायला पाहिजे। सगळं सामान ट्रॉलीत भरताना खूपच समाधान वाटतं। लिस्ट प्रमाणे शॉपिंग केली की काहीच राहत नाही आणि बजेटही कंट्रोलमध्ये राहतं। अजून आपली शॉपिंग संपलेली नाहीये, अजून आपल्याला बरेच काही घ्यायचं आहे। शॉपिंग मध्ये जरा गोडपणा नसेल तर मज्जा काय। अरे वाव, किटकॅट थोडी चार्जिंग साठी हवं होतं मला। चला आता पुढचं सामान बघूया, पण मी मनाने आधी गोड फिक्स केलं। चला तर मग या ठिकाणी आपण आता बाकी सामान बघायला लागलोय। थोडी हळूहळू ट्रॉली भरते। जे गरजेचे आहे ते आधी, बाकी नंतर, कारण ट्रॉली आधीच काहीशी फुल झालेली आहे। ही शॉपिंग म्हणजे थोडी मजा, थोडी मेहनत, बजेटला फुल ऑन टेस्ट। आणि पोहोचलोय फुटवेअर सेक्शन मध्ये पायाचं स्वप्न पूर्ण करायला। अशा प्रकारचे तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। हे घेऊन मी म्हणते आज आउटफिट फुल ऑन रेडी। लोक म्हणतात हे करू नको ते करू नको, पण मी ऐकते फक्त माझ्या रिफ्लेक्शनचं, कारण जे मी पाहते तेच माझी खरी स्टोरी। बाकी माझा मार्ग मीच बनवते। आता मी कुर्ती सेक्शन मध्ये आलेली आहे। कुर्ती पाहते आहे ब्लॅक कलरची। अजून खूप खूप व्हरायटीजचे तुम्हाला या ठिकाणी कुर्ती पाहायला भेटतील। कुर्तीचं फॅब्रिक खूपच भारी आहे। आज डेली यूजसाठी बॅग शोधते। 4-5 स्टायलिश बॅग पाहिली, पण कुठली खरी माझी वाईबशी जुळते का ते पाहते। तर मित्रांनो, मोठ्या माणसांसाठी शॉपिंग करताना आरामदायक, स्टायलिश आणि थोडं फनी टच हेच एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। हा होता आजचा शॉपिंग ट्रिपचा छोटासा मजेदार अनुभव। आता चला ही छोटीशी बॅग पाहूयात, छोट्या मुलांचे कपडेच। आणि आता आपली शॉपिंग झालेली आहे डन। आता आपण बिलिंग करायला जात आहोत। बिलिंग करायला थांबलेलो आहोत। थोडासा वेळ लागतो, पण बजेट बोलतं। काय शॉपिंग केली यार तुम्ही। तर आमचं आता शॉपिंग झालेलं आहे, पण बजेटही तेवढंच जास्त झालेलं आहे। डीमार्टमध्ये आलो की टाइम कसा जातो कळत नाही। लिस्ट छोटी होती, ट्रॉली मात्र मोठी झाली। हे घ्यायचं नव्हतं, पण हे घेतलं। शॉपिंग म्हणजे टेन्शन फ्री थेरपी। शॉपिंग तर मस्त झाली। सामान गाडीत भरताना कळतंय आज किती शॉपिंग झाली ते। गाडी भरली, शॉपिंग नंतर डबल भूक लागते। आता थोडंसं खाण्यासाठी चाललो आहोत। शॉपिंगला बाहेर आल्यानंतर आमची ठरलेली डिश असते ती म्हणजे पाणीपुरी। पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आमचं मनच भरत नाही। शॉपिंग झाल्यासारखं वाटतं पाणीपुरी खाल्ल्यानंतर। त्यानंतर आम्ही भेळ घेतली। भेळ खाल्ल्यानंतर रगडा खातच होतो। त्यानंतर आमची आजची शॉपिंग डन झालेली आहे। खाऊनही डन झालेलं आहे। त्यानंतर आम्ही घरी जायला निघालेलो आहोत। तर आजची शॉपिंग तर इथे संपवते। थोडी शॉपिंग झाली, थोडं फिरणं, थोडं खाणं पिणं झालं। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जॉईंट राहा। तोपर्यंत धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया।